श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर मी आता सगळ्या बायांना हळदी कुंकू लावायला चालले, कारण मला त्यांना जेवायचं आमंत्रण द्यायचं आहे. तर मी त्यांना हळदी कुंकू लावून येते आणि माझी देवपूजा करून झालेली आहे आणि माझी घरातले सगळे कामं आवरून झालेले आहे. बस माझा आता जो मला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे, तर तो स्वयंपाक बनवायचा आहे. तर मी पुरणसुद्धा करून घेतलेलं आहे, तर मी ते तुम्हाला दाखवणार. तर चला, सर्वप्रथम कारण आता 10 वाजले, 10:30 वाजले, तर सगळ्या ताईंना मी एकदा आमंत्रण देऊन येते. तर चला मग. तर मी सगळ्या ताईंना हळदी कुंकू लावून आले आणि त्याच्यानंतर मी उंबरठ्याचं पूजन केलं, कारण आज थोडंसं मला उंबरठ्याचं पूजन करायला उशीर झाला. कारण दरवेळेस मी सकाळीच करत असते, पण ह्यावेळेस मला 10:30-11 वाजत आले होते. पण मग आज छान दिवस होता. आज पौर्णिमा पण होती, गुरुपुरुष अमृतयोग पण होता आणि गुरुवार पण होता. तर मी इथं मस्तपैकी असं छान उंबरठ्याचं पूजन केलं आणि मी रांगोळ काही जास्त टाकली नाही, कारण मी जर रांगोळ टाकली तर देवांश काही रांगोळ ठेवत नाही, तो पुसून टाकतो. तर मी तिथं छोटीशीच रांगोळ काढली आणि आज चांगला योग आल्यामुळं मला म्हणजे असं म्हणजे माझ्या मनातही नव्हतं, पण मी नंतर ते कॅलेंडरवर पाहिल्यावर मला समजलं की आज खूप छान योग आला, कारण आज मी सगळ्या सुवासिनींना जेवू घालते. तर मला खूप छान वाटलं आणि मी खूप छान उत्साहानं स्वयंपाक केला. तर चला, इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं आहे, म्हणजे लेपन करून झालेलं आहे. तर इथं मी स्वस्तिक काढून घेते. तर मी तुम्हाला स्वस्तिक कसं काढायचं हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर योग्य पद्धत कोणती स्वस्तिक काढण्याची. तर इथं मी स्वस्तिक सुद्धा काढून घेतलं आणि इथं मी एक छोटंसं मी छापा आणलेला आहे पावलांचा, तर ते पाऊलसुद्धा टाकून घेतलेले. तर चला, माझं इथं उंबरठ्याचं पूजन करून झालं आणि त्याच्यानंतर आमच्या समोरच्या ताई ना, तर त्या मला रांगोळ काढण्यासाठी मदत करायला आल्या होत्या. तर ह्या आमच्या समोरच्या ताई आहे, ज्या ब्लाऊज शिवतात ना, तर त्या ताई इतके छान ब्लाऊज शिवतात आणि पिको फॉलसुद्धा करतात. तर ही त्यांची मुलगी आहे. तर तिला इतकी आवडते रांगोळ काढण्याची, तर ती हट्ट करत होती की मला पण रांगोळ काढायची. तर बघा, एक मुलगी असली तर तिला सगळ्या गोष्टी करण्याची आवड असते. तर ती पण आमच्या मधामधात रांगोळ काढत होती. तर बघा, आणि खूप छान आहे ती, इतकी छान बोलते आणि देवांश आणि तिचं खूप दोघांचं खूप पटते. तर इथं ताईनं मला मदत केली रांगोळ काढण्यासाठी, तर मी त्यांचे मनापासून आभारी. तर त्यांनी व्हिडिओ बघितला तर त्या नक्की पाहणार की थँक्यू ताई, तुम्ही मला रांगोळ काढण्यासाठी मदत केली. तर चला, इथं माझी रांगोळसुद्धा काढून झालेली आहे. तर मी थोडासा उशिरा स्वयंपाक केला, कारण खूप लवकर स्वयंपाक केला तर तो खूप शिळा होऊन जाणार. तर मी 2-2:30 वाजता स्वयंपाक केला, म्हणजे स्वयंपाकाला लागली. तर मला स्वयंपाकामध्ये मदत करण्यासाठी माझी जी एक मैत्रीण आहे ना, तर ती आलेली होती आणि आमच्या समोरच्या ताईनं तर त्यांनीसुद्धा हळदी कुंकू ठेवलं होतं. तर हे संध्याकाळची वेळ आहे, समजा 6 वाजायची. तर इथं ताईंकडं हळदी कुंकू होतं. तर म्हणजे माझ्या मैत्रिणीच आहे त्या, आणि ही जी दिसते ना, तर ही मैत्रिणीची सून आहे, म्हणजे आमची सगळ्यांची सूनबाई ती. तर ही मला मदत करायला आली होती स्वयंपाकामध्ये. तर मला तिनं खूप सारी मदत केली, कारण ती दुपारी माझ्याकडे आली, मला स्वयंपाकात मदत केली आणि त्याच्यानंतर परत ती घरी आली. तिनं घरी छानपैकी रांगोळ टाकली आणि तिची तयारी केली, म्हणजे दिवसभर माझ्या म्हणजे कामातच होती. तर हे बघा, इथं छानपैकी असं ताईनं डेकोरेशनसुद्धा केलं होतं. तर खूप छान वाटलं आम्हाला ते डेकोरेशन पाहून. तर चला, मी आता घरी जाते, कारण मला घरी सगळ्या ताई इथंच बसलेल्या होत्या. तर मी सगळ्यांना तिथंच येण्याचं म्हणजे सांगून दिलं की आता सगळ्याजणी इथूनच माझ्या घरी चला जेवायला. तर त्या सगळ्याजणी मग माझ्यासोबतच आल्या. तर एक आमच्या ज्या कॉलनीमध्ये एक नवीन म्हणजे पलीकडच्या साईडला एक ताई राहतात, तर त्यांच्याशी मी बोलत होते. तर त्यांचा मुलगा आणि देवांश सोबतच झालेला आहे, म्हणजे 1-2 महिन्याचाच फरक आहे. तर आमच्या तिथं गप्पा सुरू होत्या. चला, मी घरी जाते, कारण आता तर चला, सगळ्याजणी इथं एकमेकींना हसत होत्या. सगळ्याजणी आमच्या सुनबाईला म्हणत होत्या की तू उखाणा घे. तर तिनं उखाणा घेतला, पण तो चुकला. तर चला, मी आता तर मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मला सगळ्यांसाठी भजे करायचे होते, कारण गरम गरम भजे, कारण म्हटलं लवकर भजे केले तर मग ते खूप थंडे होऊन जाणार. तर म्हटलं चला, आपण गरम गरमच भजे करूया. तर मग माझी मैत्रीण आता स्वयंपाक करून झालेला आहे, आता थोड्या वेळाने त्या ताई येतील, तर मी गरम गरम भजे करते. तर इथं मी कढी केलेली आहे. इथं मी
सार केलेला आहे, म्हणजे आमटी. इथं मी तूप गरम करून ठेवलं आणि इथं मी गरम गरम भजे काढते. आणि इथं मी खीर केलेली आहे तांदळाची. आणि इथं भात करून ठेवला. इथं पुरणाच्या पोळ्या आणि याच्यामध्ये साध्या पोळ्या. तर माझा आता सगळा स्वयंपाक करून झाला. आता थोड्या वेळात ताई येतील तर मी तुम्हाला दाखवतेच. तर मी थोडेसे भजे काढले आणि त्याच्यानंतर ज्या समोरच्या मॅडम आहे ना, तर त्यांनी बाकीचे काढले. तर त्या म्हणे नाही मी काढते, तुम्ही राहू द्या. तर सुनबाई म्हणत होती की मी काढते, तुम्ही राहू द्या. म्हणजे इथं त्यांच्या दोघांचं सुरू होतं, मी काढते तू काढते. तर चला सगळ्या ताई आल्या, मी आता त्यांना वाढून देते. तर इथं या सगळ्या ताई बसल्या. मी त्यांच्या म्हणजे सगळ्यांना वाढून दिलं. आणि ज्या एक अलीकडच्या ताईनं ज्यांनी मला रांगोळी काढण्यात मदत केली, तर त्यांनी मला वाढण्यातसुद्धा मदत केली. आणि आमच्या ह्या एक ताई यायच्या बाकी राहिल्या होत्या, ज्यांच्याकडे हळदी कुंकू होतं ना, तर त्यांच्याकडे 1-2 जणी नंतर आल्या हळदी कुंकासाठी. तर सगळ्या जणी त्यांच्यासाठी थांबल्या. तर इथं मी सगळ्यांना वाढून दिलं. तर देवांचा आग्रह चालला होता की मला त्या पंक्तीमध्ये बसूनच जेवण करायचं. तर इथं देवांसुद्धा जेवण करत होता. तर इथं सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडला, खूप छान स्वयंपाक झाला. आणि ह्या ताईनं ज्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या आहे, तर त्या एकदम वेळेवर आल्या. म्हणजे सगळ्यांनी इतकं चांगलं वाटलं की त्या एकदम न बोलवता समजा एकदम आल्या. आणि मी त्यांना म्हटलं की नाही तुम्ही आता जेवणच जा. तर त्या पण म्हणजे जेवायला बसल्या. तर मला इतकं छान वाटलं. तर 7च जणी बसलेल्या होत्या, तर 8 जणी जेवायला बसल्या. 8 जणींना जेवू घातल्यासारखं मला खूप छान वाटलं त्या आल्या तर. तर इथं मी सगळ्यांना ब्लाऊज पीस सगळ्यांची ओटी भरली. तर त्याच्यामध्ये एक ब्लाऊज पीस, थोडेसे तांदूळ, एक सुपारी आणि आपलं मार्गशीर्ष महिन्यातलं देवीचं पुस्तक आणि एक केळ, असं मी प्रत्येकाने दिलं. आणि हो, त्याच्यात मी ₹1 नाणंसुद्धा टाकलं. तर मी सगळ्यांच्या ओट्या भरल्या. तर खूप छान कार्यक्रम झाला. आणि मला त्या दिवशी मी दिवसभर कामं करत होते, तरी मला थकल्यासारखं वाटलं नाही. एक आपल्याला असं काही देवाचं करायचं असलं तर वेगळीच एनर्जी येते. तर खूप छान झाला कार्यक्रम, सगळं काही व्यवस्थित झालं. तर खूप छान वाटलं मला. तर आमच्या ज्या समोरच्या मॅडम आहे ना, तर त्यांच्याकडं गजानन महाराजांचं पारायण ठेवायचं आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही इथं चर्चा करत होतो की कधी ठेवायचं. वेळ सगळ्यांना असतो, फक्त मॅडमलाच वेळ नसतो, कारण त्या शाळेवर ड्युटी करतात. एका शाळेवर टीचर आहे त्या. तर माझ्यासाठी मॅडम जेवायला थांबल्या. तर इथं मॅडम माझ्यासाठी जेवायला थांबलेल्या होत्या. तर आम्ही दोघींनी नंतर जेवणं केले. तर मी नंतर त्यांची सगळे शेवटी ओटी भरली. तर चला ताईंनो, असा छान कार्यक्रम झाला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आणि जर तुम्हाला दुसऱ्याला शेअर करायचं असेल तर तुम्ही तो पण शेअर करू शकता. तर चला मग